नमस्कार मित्रांनो, स्वराज्य जॉबच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कृषी विज्ञान केंद्र गोंडामार्फत ही ॲडव्हर्टाइजमेंट निघालेली आहे मित्रांनो आणि ऑफलाईन प्रकारची ॲडव्हर्टाइजमेंट आहे मित्रांनो आणि यामध्ये व्हेरियस प्रकारच्या पोस्ट आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर हा व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, ही आहे ती ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंट. बघा, दीनदयाल रिसर्च इन्स्टिट्यूट मार्फत लाल बहादूर शास्त्री कृषी विज्ञान केंद्रामार्फत ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे मित्रांनो. आणि बघू शकता सेंट्रल गव्हर्नमेंटची ॲडव्हर्टाइजमेंट आहे. इथे ॲडव्हर्टाइजमेंट नंबर दिलेला आहे मित्रांनो. आता यामध्ये काय करणार आहे आपण, प्रत्येक पोस्टची पात्रता बघणार आहे काय आहे मित्रांनो. बघा, पहिली पोस्ट आहे म्हटलं असिस्टंट, एक जागा आहे मित्रांनो. आणि लेवल 6 ची पोस्ट आहे मित्रांनो. बघू शकता खूप मोठी लेवल आहे, सेंट्रलची वॅकन्सी आहे मित्रांनो. आणि बघा याच्यामध्ये पात्रता काय दिलेली आहे, फक्त एनी ग्रॅज्युएट मागितलेलं आहे मित्रांनो. आणि इथे जे डिझायरेबल पात्रता दिलेली आहे ही आवश्यकता नसते मित्रांनो. तिथे प्राधान्यासाठी ती आवश्यकता असतो. परंतु इथे फक्त ग्रॅज्युएशनच्या बेसवर ही पोस्ट आहे मित्रांनो. आणि लेव्हल 6 ची पोस्ट आहे. नंतरची पोस्ट आहे म्हटलं तर असिस्टंट प्रोग्रामर बघू शकता. आणि ही पण लेव्हल 6 ची पोस्ट आहे मित्रांनो. यामध्ये बघा पात्रता काय दिलेली आहे म्हटलं तर बॅचलर ऑफ डिग्री पाहिजे, ते पण कम्प्युटर सायन्समध्ये. आणि सोबतच म्हटलं तर कम्प्युटर सायन्समध्ये अदर फॅकल्टीमध्ये पण तुम्ही पात्रता असाल मित्रांनो. बघू शकता. बघा, नंतरची पोस्ट आहे म्हटलं स्टेनोग्राफर, लेव्हल 4 ची पोस्ट आहे मित्रांनो. बघा याच्यामध्ये पात्रता काय मागितलेली आहे बघा, 12वी पास पाहिजे आणि सोबतच स्टेनोची जी पात्रता असते इंग्लिश आणि हिंदीमध्ये जे 80 पर वर्ड मिनिटमध्ये जो मित्रांनो तुमचा स्टेनो पाहिजे म्हणजे डिक्टेशन पाहिजे. तुम्ही बघू शकता. नंतरची पोस्ट आहे मित्रांनो ड्रायव्हर पोस्ट बघू शकता. आणि इथे लेव्हल 3 ची पोस्ट आहे मित्रांनो. कुठे-कुठे ड्रायव्हर फक्त लेव्हल 2 ची पोस्ट असते, परंतु इथे 3 ची पोस्ट आहे. आणि याची पात्रता बघा, 10वी पास पाहिजे मित्रांनो आणि तुमच्याकडे म्हटलं तर लायसन असलं पाहिजे आणि तुम्हाला ड्रायव्हिंगचं नॉलेज असलं पाहिजे. याची स्किल टेस्ट होणार आहे मित्रांनो. बघू शकता. बघा मित्रांनो, मी आधीच सांगितलं हा ऑफलाईन फॉर्म राहणार आहे. याबद्दल सविस्तर माहिती मी बोलणारच आहे. बघा, वय म्हटलं तर 30 वर्ष वय पाहिजे मित्रांनो. तुम्ही ते बघू शकता. आणि हा ऑफलाईन फॉर्म असल्यामुळे ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश झाल्याच्या तारखेपासून म्हटलं 30 दिवसाच्या आत तुम्हाला स्पीड पोस्ट करायचा आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, फीजबद्दल बोलायचं झालं, तुम्हाला म्हटलं तर डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे मित्रांनो बँकेमध्ये. आणि बघू शकता फीज जी आहे म्हटलं तर ₹1000 म्हटलं तर जनरल आणि ओबीसी कॅन्डिडेटसाठी आहे मित्रांनो. आणि ₹750 फीज आहे म्हटलं एस-सी, एस-टी आहे कॅन्डिडेटसाठी. आणि डिमांड ड्राफ्ट तुम्हाला म्हटलं तर दीनदयाळ रिसर्च इन्स्टिट्यूट दिल्ली या मार्फत डिमांड ड्राफ्ट तुम्हाला काढायचा आहे मित्रांनो. आणि बघा हा ऑफलाईन फॉर्म असल्यामुळं इथे जे मी अंडरलाईन केलेलं आहे या ॲड्रेसवर तुम्हाला स्पीड पोस्ट करायचं आहे. आणि सोबतच सर्व डॉक्युमेंट अटॅच करून त्याला सेल्फ अटेस्टेड करून मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला पाठवायचा आहे. आणि या फॉर्मची जी पी-डी-एफ आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे मित्रांनो. तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. ड्रायव्हरची वेगळी आहे आणि असिस्टंट आणि प्रोग्रामरची वेगळी दिलेली आहे. आणि बघा जो तुम्ही फॉर्म पाठवणार आहे त्याच्यामध्ये जो लिफाफा येणार आहे म्हणजे इन्व्हॉल्व असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ आणि तुमची कुठली पोस्ट असेल सोबतच कॅटेगरी हे पण मेन्शन करावी लागेल. बघा, जे गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहेत म्हणजे आधीच कुठल्यातरी पोस्ट आहे, त्याला म्हटलं तर एन-ओ-सी कंपल्सरी आहे मित्रांनो. तुम्ही ते बघू शकता. थ्रू प्रॉपर चॅनल तुम्हाला जावं लागेल. बघा मित्रांनो, हा आहे तो ऑफलाईन फॉर्म बघू शकता. मी आधीच सांगितलं असिस्टंट आणि स्टेनोग्राफरसाठी वेगळा फॉर्म आहे आणि ड्रायव्हरसाठी वेगळा फॉर्म आहे. या फॉर्मची संपूर्ण पी-डी-एफ मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि सर्व डॉक्युमेंट लावून म्हटलं तर हा स्पीड पोस्ट करू शकता. अशाच नवीन-नवीन अपडेट्ससाठी मित्रांनो स्वराज्य जॉब्सला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.